मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे फिट राहायचे असेल तर पाळा ही पथ्य. काय ते बघूया. अन्न चावून चावून खा, यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते. परिणामी अपचनाच्या त्रासापासून मुक्ती मिळते. जास्त प्रमाणात खाणं रोखायचं असेल तर हा सोपा मार्ग प्रभावी आहे. दिवसभराच्या कामाची यादी बनवा. ताणतणावाला दूर ठेवण्यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय करा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसार कामं करा. एकानंतर एक काम करत जा. अनेक वेळेस अनेक कामं लक्षात ठेवता येत नाहीत, त्यामुळे तणाव येतो. त्यामुळे डोकेदुखी, नैराश्य आणि उच्च रक्तदाब यासारखी तणावाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. वेळेवर जेवण करा. निरोगी शरीरासाठी योग्य आहार देणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर वेळेवर जेवण करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आपण दररोज काय खातो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. हॅट्रिक जीवनशैलीत जर तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आजार कोसो दूर राहतील. रोजच्या आहारात त्या सगळ्या पदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य उत्पादन, मटण, मासे आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असेल. वजनावर नियंत्रण ठेवा. खरं तर आपलं वजन, वय, अनुवंशिकता, लिंग आणि उंची यावर अवलंबून असतं. अधिक वजनामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोगाशी संबंधित आजार, मधुमेह, वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आणि अन्य प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळतं. पुढे बघूया मित्रांनो. दुसरी टीप, आरोग्यदायी राहण्यासाठी वजन किती असायला पाहिजे. आजच्या तारखेला लोकांना त्याच्या वजन वाढणाऱ्या वजनाची चिंता त्रस्त करू लागली आहे. दीर्घकाळापर्यंत ऑफिसचे काम करण्यासाठी खुर्चीवर बसून राहिल्याने लोकांचे चालणे अगदीच कमी होऊ गेले आहे. त्यांची इच्छा असूनही ते त्यांच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप समोरून थोड्या वेळेसाठीही बाजूला होऊ शकत नाही. परिणामी त्यांचे वजन वाढू लागले. अर्थातच तळलेले आणि गोड खाद्यपदार्थ, व्यायामाचा सततचा अभाव हे घटक देखील स्थूलता वाढविण्यास कारणीभूत असतात. आणि जेव्हा वजन जास्तच वाढत जाते तेव्हा खूपसे लोक ते कमी करण्यासाठी धडपड करतात, परंतु त्यांना ही गोष्ट माहीत नसते की त्याचे वजन किती असायला पाहिजे. तज्ज्ञ याबाबतीत म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या वजनाचा मापदंड त्याच्या उंचीवरून काढता येईल. निश्चित उंची आढळणाऱ्या व्यक्तीचे निश्चित असे वजन किंवा आरोग्याचा मापदंड देखील असतो. असे की जर तुम्ही 4 फूट 10 इंच उंचीचे असाल तर तुमचे वजन 41 ते 52 किलोग्राम असायला पाहिजे. जर तुम्ही 5 फूट उंचीचे असाल तर तुमचे वजन 44 ते 55.7 किलोग्राम परफेक्ट म्हटले पाहिजे. 5 फूट 2 इंच उंचीच्या लोकांचे वजन 49 ते 63 किलो वजन यामध्ये असायला पाहिजे. जर तुमची उंची 5 फूट 4 इंच आहे तर तुमचे वजन 49 ते 63 किलो ग्रॅम बरोबर म्हटले पाहिजे. 5 फूट 8 इंच उंचीच्या लोकांसाठीचे वजन 49 ते 71 किलोग्राम एवढे सामान्य आहे. जर तुम्ही 5 फूट 10 इंच उंचीचे असाल तर तुमचे वजन 59 ते 75 किलोग्राम पर्यंत असले तरी चालून जाईल. 6 फूट उंच असणाऱ्या व्यक्तींसाठी 63 ते 80 किलो ग्रॅम मधील वजन सुद्धा ठीकठाक समजावे. व्हेरी गुड. आता एक छोटीशी टीप आहे मित्रांनो. तूप खाण्याचे आरोग्याला फायदे आहेत. काय ते बघूया. तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की पचन सुधारते, प्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेसाठी चांगले,
असते आणि ऊर्जा वाढवते. काय ते बघूया मित्रांनो. तूप खाण्याचे फायदे. पचन सुधारते. तुपामध्ये रलहळव असते जे आतड्यांसाठी फायदेशीर असते आणि पचनास मदत करते. प्रतिकारक शक्ती वाढवते. तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए असते जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. अरे वा. त्वचेसाठी फायदेशीर. तूप त्वचेला मॉइश्चराईज करते आणि चमकदार बनवते. तूप शरीराला ऊर्जा प्रदान करते आणि थकवा कमी करण्यास मदत करते. व्हेरी गुड. हाडे मजबूत करते. तुपामध्ये व्हिटॅमिन के असते जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. व्हेरी गुड. वजन नियंत्रित ठेवते. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास वजन नियंत्रित राहण्यास मदत होते कारण ते तृप्तीची भावना वाढवते आणि वजन खाणे टाळता येते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.